आज थंडीमध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीने तूप कसं काढायचं ते आज आपण बघत आहोत. आता ही 2 आठवड्याची एवढं वाडगं साई झालेली आहे आणि एका वाटीत पण मलाई आहे. आता ही मलाई एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची. आता सगळी मलाई या पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर फक्त 2 मिनिटात मलाईपासून लोणी कसं काढायचं ते आपण बघत आहोत. एकदम सोपी पद्धत. आता सगळी साई या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि या वाटीतील साई पण मलाई पण या पातेल्यात टाकलेली आहे. आता थोडंसं पाणी टाकून या मलाईमध्ये ज्या भांड्यामध्ये साई होती मलाई होती ते भांडं थोडंसं पाणी टाकून धुवून तेही पाणी या पातेल्यात टाकलं आणि आता साईचे जे काही घट्ट गोळे झालेले असते ती सगळी अशी फोडून घ्यायची आहे चमच्याने. आता यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकायचं आहे. मलाई लावताना विरजण म्हणून दही टाकलेलं असलं तरी पुन्हा 2 चमचे दही टाकलेलं आहे. आता गॅसवर हे पातेलं ठेवायचं आहे आणि चमच्याने 2 मिनटं म्हणजे आपण दही लावण्यासाठी ज्या पद्धतीने दूध तापवतो म्हणजे हाताच्या बोटाला चटके सहन होईल एवढीच ही मलाईला तापवून घ्यायची आहे. उकळून घ्यायची नाही, तापवून घ्यायची आहे. थोडीसं हलवताना हलकं लागायला लागलं आणि हलक्याशा वाफा निघायला लागल्या की लगेच गॅस बंद करायचा आहे. उकळून न घेता फक्त दही ज्या पद्धतीने आपण ज्या दुधात लावतो कोमट दुधात त्या पद्धतीने कोमट ही मलाई बनवून घ्यायची आहे. इतक्याच वेळ गॅस चालू ठेवायचा. आता थोड्याशा हलक्याशा एका बाजूनी उकळी आली आणि वाफा निघायला लागल्या लगेच गॅस बंद केला. आता 5 ते 6 तास अशीच ही मलाई ठेवली. थंड झाल्यानंतर लोण्याचे जे लोणी आहे ते हलकंसं असं वरती आलं पण आपल्याला लोण्याचे गोळे पाळण्या लागतात म्हणून ते चमच्याने या पद्धतीने साई फेटून घ्यायची. फक्त 2 मिनिटांनी पण तापून झाल्यानंतर 5 ते 6 तास थंड होऊन द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर असंच ठेवायचं. थंड झाल्यानंतर ते लोण्याचे जे गोळे आहे ते कमी मेहनतीत फक्त 2च मिनटं चमच्याने हलवलं. हे बघा मी हलवत फक्त 1 मिनटं झाला आहे तर लगेच गोळे गोळे व्हायला लागले लोण्याचे. फक्त 2 मिनटं चमच्याने या पद्धतीने हलवायचं की जादूसारखं असं मलाईमध्ये लोण्याचे गोळे वेगळे होतं आणि ताक वेगळं होतं. विश्वास बसणार नाही एवढी तूप काढण्याची सोपी पद्धत. हे बघा एकदम जादूसारखं हे लोणी मलाईपासून वेगळं होतं आणि गोळेचे गोळे लोण्याचे बनले जातात. अजून 2 मिनटं हलवलं की एकदम असा गोळा बनला जातो आणि जे लोणी आहे ते सगळं चमच्याच्या अवतीभोवती येतं. आता हे जे लोणी आहे ते काढून एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये हे लोणी पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे जे काही ताक असेल ते ताक या पाण्यात येतं आणि आपल्याला फक्त लोणी भेटतं. आता हा गोळा आता तूप काढवण्याचीही काही मिनिटात तूप काढवण्याचीही एक पद्धत आहे तीही आपण पुढं पाहू.
आता हे लोणी जे आहे पाण्यातून काढून कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये काढण्यासाठी ठेवलं. आता 2 फुल याच्यामध्ये या पद्धतीने उकळी आली, थोडंसं तूप वेगळं दिसायला लागलं की एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि मधून फक्त पाण्याचे असे शिंतोडे या तुपामध्ये टाकलं की हे बघा लगेच तूप काही मिनिटात, काही सेकंदात वेगळं दिसायला लागलं. मिनिटात नाही पण सेकंदात तूप लगेच काढलं जातं. या पद्धतीने एकदम मस्त असं आपलं हे खमंग तूप बनून झालेलं आहे. तूप काढण्याची, लोणी काढण्याची वेगळी